धारणी शहरातील जयस्तंभ चौकात रोजच अपघातांना आमंत्रण देत आहेत। या चौकात एकाच वेळी 5 शाळा, उपजिल्हा रुग्णालय, पोलीस स्टेशन आणि पोस्ट ऑफिस असल्याने इथे नेहमीच मोठी गर्दी असते। धारणी शहरातील जयस्तंभ चौक जो दररोज शेकडो विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालत आहे। जिल्हा परिषद कन्या शाळा, जिल्हा परिषद मुलांची शाळा, ज्ञान मंदिर शाळा, कस्तुरबा गांधी विद्यालय आणि जिल्हा परिषद उर्दू शाळा या 5ही शाळा याच चौकाजवळ आहेत। सकाळी शाळा सुरू होण्याच्या वेळी आणि दुपारी शाळा सुटल्यावर शेकडो विद्यार्थी-विद्यार्थिनी या चौकातून ये-जा करतात। परंतु चारही बाजूंनी भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनांमुळे त्यांना रस्ता ओलांडताना मोठी कसरत करावी लागते। याच चौकात उपजिल्हा रुग्णालय, पोलीस स्टेशन आणि पोस्ट ऑफिस असल्याने इथे दिवसभर नागरिकांची आणि वाहनांची मोठी वर्दळ असते। यामुळे अपघातांचा धोका वाढतो। शिक्षक आणि पालकांच्या मते जर शाळा सुरू होण्याच्या आणि सुटण्याच्या वेळी इथे वाहतूक पोलीस तैनात केले तर अपघातांची शक्यता निश्चितपणे कमी होईल। एवढेच नव्हे तर शाळेच्या वेळेत काही अल्पवयीन मुले बाईक रेसिंग करतात आणि मुलींच्या मागे गाड्या फिरवतात। अशा प्रकारांनाही यामुळे आळा बसेल असे पालकांचे म्हणणे आहे। प्रशासनाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन योग्य उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे। मी ज्ञान मंदिर पूर्व माध्यमिक शाळा इथं शिक्षक आहे। माझं नाव कार्तिक बुराणे आहे। माझ्या शाळेला 1 ते 7 वर्ग असून 300च्या वर पटसंख्या असल्यामुळे रोज 11 वाजता आणि संध्याकाळी 5 वाजता जेव्हा विद्यार्थी जातात त्यावेळेस या रोडवर दुतर्फा रोड असल्यामुळे आणि वाहतूक खूप जास्त असल्यामुळे राज्य मार्ग असल्यामुळं या ठिकाणी विद्यार्थ्यांना अपघात होण्याची शक्यता आहे। तरी पोलीस प्रशासनाला अशी विनंती आहे की त्यांनी कमीत कमी 11 वाजता आणि 5 वाजता आमच्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकरिता 2 पोलीसवाल्याची नेमणूक करावी एवढी माझी विनंती आहे। मी विशांदरे, मुख्याध्यापक बॉईज शाळा धारणी। आम्ही जेव्हा आपल्या सोमवार ते शुक्रवार या 5 दिवसाच्या याच्यामध्ये 10 ते 5 सकाळी 10 ते 11 जे सगळे विद्यार्थी येतात, जयस्तंभ चौकामध्ये खूप गर्दी होते। या गर्दीसाठी, या गर्दीवर नियंत्रण करण्यासाठी पोलीस सुरक्षाची आवश्यकता आहे। दुसरी गोष्ट एक आहे का त्या ठिकाणी जयस्तंभवर लावलेले जे गतिरोधक होते ते पूर्णपणे तुटलेले आहेत, ते दुरुस्त करण्याची आवश्यकता आहे। प्रशासनाला माझी एक अशी विनंती आहे की आमच्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने त्या ठिकाणी सोमवार ते शुक्रवारी सकाळी 10 ते 11:30 व संध्याकाळी 4:30 ते 5:30 या वेळेदरम्यान पोलीस सुरक्षाची व्यवस्था करण्यात यावी, जेणेकरून विद्यार्थ्यांची सुरक्षेत वाढ होईल, अपघात होण्यापासून वाचवता येईल। कारण की त्या ठिकाणी जयस्तंभवर जवळपास 7 ते 8 शाळा आहेत। मुलींची शाळा आहे, जिल्हा परिषद मुलींची शाळा आहे, उर्दू शाळा आहे, ज्ञान मंदिर शाळा आहे, कस्तुरबा शाळा आहे आणि त्याच्यात मुलांची शाळा आहे, ज्ञान मंदिर हायस्कूल त्याच ठिकाणी आहे। अशा प्रकारे त्या ठिकाणी जवळपास 7 ते 8 शाळा आहेत आणि या शाळेमधील जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांची संख्या जवळपास हजारोच्या जवळपास होती आणि एका ह्याच्यात त्या ठिकाणी गर्दी होते। अशा स्थितीमध्ये त्या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता टाळता येत नाही आणि जे लोक आहेत, येण्या जाणाऱ्या लोकांची वाहनांची गती खूप जास्त असते, त्यामुळे त्या ठिकाणचे ब्रेकरला सुद्धा दुरुस्त करण्याची नितांत गरज आहे। धारणीच्या जयस्तंभ चौकातील ही परिस्थिती खरंच चिंताजनक आहे। विद्यार्थी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने यावर लवकरात लवकर उपाययोजना करावी अशी अपेक्षा आहे। या घटनेसंदर्भात पुढील अपडेटसाठी बघत रहा सिटी न्यूज।